देहूरोडमध्ये गोळीबारात भाजप कार्यकर्त्याची हत्या, परिसरात तणाव, पोलिसांकडून आरोपींचा शोध। पिंपरी चिंचवडमधील देहूरोड येथे मंगळवारी एप्रिल 28 रात्री 8:30च्या सुमारास अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात रमेश रेड्डी या तरुणाचा मृत्यू झाला। हॉटेलजवळ उभ्या असताना त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। विशेष म्हणजे गेल्या वर्षी 13 फेब्रुवारी 2025 रोजी रमेश रेड्डी यांच्या भावाचा देखील अशाच प्रकारे गोळ्या झाडून खून करण्यात आला होता, त्यामुळे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। माहिती मिळाली त्यानंतर पोलीस घटनास्थळी आल्यावर त्या ठिकाणी रमेश रेड्डी राहणार देहूरोड यावर काही अज्ञात इसमांनी गोळीबार केलेला आहे आणि त्यास आश्रय हॉस्पिटल सवाना चौकात पाठवण्यात आलं होतं। हॉस्पिटलला आल्यावर त्यास मृत घोषित करण्यात आलेला आहे। YCM येथे बॉडी पाठवलेली आहे। यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं कामकाज सुरू आहे आणि जे मारेकरी आहे त्यांच्या शोधासाठी आमच्या टीम्स तैनात केलेल्या आहेत। काय नक्की कारण समोर येते? प्राथमिकदृष्ट्या एवढीच माहिती आहे, फर्दर इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे।